श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्याच्या स्वागतासाठी धुळे शहरातून काढण्यात आली नारी शक्ती वंदन पदयात्रा। खानदेश कुंभार समाज विकास शैक्षणिक संस्था धुळेतर्फे संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार पुण्यतिथी साजरी। बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे भीम यात्रेत राबवण्यात आला सामाजिक उपक्रम। महामार्ग क्रमांक 6च्या विस्तारीकरणासाठी संपादित 35 घरे व गोठे यांची निवाड्याप्रमाणे मोबदला देण्याची मागणी। शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षक अधीक्षिका यांच्या कामाचे तास किंवा वेळा निश्चित करून अधीक्षक सहवर्गास अत्यावश्यक सेवा घोषित करण्याची मागणी। आणि शिंदखेडा येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी। आता बातमीपत्र विस्ताराने। लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्यासंदर्भातल्या ऐतिहासिक निर्णयाच्या स्वागतासाठी धुळे भाजप महिला मोर्चातर्फे शहरातून नारी शक्ती वंदन पदयात्रा काढीत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले। केंद्र शासनाच्या नारी शक्ती वंदन अधिनियमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धुळे भाजप महिला मोर्चातर्फे शहरातून नारी शक्ती वंदन पदयात्रा काढण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्ती वंदन कायद्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू केला आहे। या कायद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदरचा उपक्रम राबवण्यात आला। संसदेत मंजूर झालेल्या या विधेयकामुळे भविष्यात लोकसभेतील सदस्य संख्या वाढण्याची शक्यता असून राजकारणात महिलांचा सहभाग वाढणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। पदयात्रेची सुरुवात शहरातील मनोहर चित्रपट गृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। आग्रा रोड कराचीवाला खुंट जुनी महापालिका मार्गाने मार्गक्रमण करत झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्यास अभिवादन करत पदयात्रेचा समारोप करण्यात आला। यावेळी महिलांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला। या पदयात्रेत महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर तथा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिराव, प्रतिभा चौधरी, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या उपाध्यक्षा अल्फा अग्रवाल, महिला अध्यक्षा सुवर्णा पाटील, वैशाली गीते, माधुरी भावसार, प्रीती परदेशी, राजश्री निकम, लताबाई गुजर, सुरेखा ठाकरे, वंदना अवचिते, प्रणाली मराठे, मंदा जाधव, मनीषा सैंदाने, शिल्पा पाटणकर, नगरसेविका कल्पना महाले, डॉक्टर निशा महाजन, वैभवी दुसाने यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज यहाँ पे हमारी बहुत अधिक संख्या में जो महिलाओं ने पद यात्रा निकाली। पद यात्रा की शुरुआत हमारे शिवाजी छत्रपति महाराज के पास से निकले और यहाँ पे आज हमारी झांसी की रानी इनके पास में यहाँ पे इसकी समाप्ति की गई। और ये जो पद यात्रा थी इसलिए थी कि हमारे पंतप्रधान मोदी जी जो कि महिलाओं का ज्यादा से ज्यादा ध्यान रखते हैं और उन्हें न्याय कैसे मिलेगा, हर तरीके से हमें बीजेपी पक्ष में न्याय मिल रहा है। और आज उन्होंने ये तो कानून कई दिनों से इसका प्रस्ताव पारित था, लेकिन वो अभी हमारी महिलाओं तक लागू नहीं हुआ था। लेकिन हमारे पंतप्रधान मोदी जी ने हमारी महिलाओं को ध्यान में रख के 2029 से ये जो है हमारा 33% आरक्षण हमारी महिलाओं को दिया जाने वाला है। और इसमें हमारी जो सक्षम महिलाओं की लॉटरी जरूर लगने वाली है। तो आज मैं पद यात्रा में इतनी तादाद में मेरी महिला और जो लड़कियां यहाँ पर हमारे साथ में उन्होंने पूरा साथ दिए, उनको सबको यही कहूंगी कि बीजेपी पक्ष हमारा ऐसा है, आप सतत 24 तास हमारे बीजेपी के लिए काम करते रहो और आपको आपका न्याय जरूर मिलेगा, कभी किसी को आगे और कभी पीछे। लेकिन हमारे मोदी जी, हमारे देवा भाऊ और जो भी हमारे बड़े देश में यहाँ के जो भी नेतागण सभी का ध्यान रखता है, उनके कामों का एक एक दखल ली जाती है और सबको न्याय मिलेगा। इतना कह के मैं मेरे 2 शब्द समाप्त करना चाहूंगी। जय हिंद, जय महाराष्ट्र। संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांची 709वी पुण्यतिथी खानदेश कुमार समाज विकास शैक्षणिक संस्था धुळेतर्फे सुभाषनगर येथील गोरोबा काका चौक येथे साजरी करण्यात आली। खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीने संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सुभाषनगर जुने धुळे येथील संत गोरोबा काका चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भक्तिभाव, समता आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी उद्योजक तुकडोजी वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला। त्यानंतर युवा अध्यक्ष विशाल चव्हाण
चव्हाण व त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते गोरवा काकांची आरती करण्यात आली। या प्रसंगी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यावेळी ज्येष्ठ नेते किसन चव्हाण, रमेश बहाळकर, मनसुखभाई गुजराती, मोहनलाल प्रजापत, शांताराम चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर, गिरीश चव्हाण, योगेश चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, विठ्ठल कुंभार, रमेश कुंभार, राहुल कुंभार, महेंद्र कुंभार, पंकज कुंभार, राजेंद्र जगदाळे, अमोल चित्ते, मिलिंद कुंभार, राजेश चव्हाण, मंगेश कुंभार, दीपक खंडाळे, अनिल सोनवणे, योगेश सूर्यवंशी, राहुल बच्चाव, सचिन मोरे, तुषार कुंभार, संजय बोरसे, अशोक कुंभार, मनोज कुंभार, टू चव्हाण, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कृत खंडेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी संत श्रीमंत गोरखा चौकामध्ये काकांची पुण्यतिथी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। तसंच धुळे जिल्ह्यात देखील आम्ही दरवर्षी करतो। आमचं 26वे वर्ष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील कालच 125वी जयंती साजरी झाली। म्हणजे बाबासाहेबांनी जी शिकवण दिली आणि संतांची जी शिकवण आहे हे जर पाहिलं तर आपण खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक चांगलं कृतिशील व्यक्तिमत्व असलेले तरुण पुढे ही समाजापुढे आली पाहिजे, जेणेकरून या समाजाला एका विकासाच्या मार्गावरती एक चांगल्या मार्गावरती नेण्याचं काम त्यांच्या हातून घडणार आहेत। आणि संतांची शिकवण आहे की आपण जर शिकलात आणि त्यांचे जर गुण अवचूत केलेत तर मला वाटत नाही की आपला समाज हा कुठेतरी भरकटेल। आणि म्हणूनच आज या ठिकाणी आमच्या युवा अध्यक्ष आमचे विशाल शांतारामजी चव्हाण यांच्या हस्ते आम्ही संत गोरखा काकांची या ठिकाणी आरती केली आणि आमच्या समाजाचं दानशूर व्यक्तिमत्व, समाजाचा मोठा घटक असलेले अण्णासाहेब तुकडोजी वाघ अतिशय मोठे उद्योजक आहेत, पण साधं सरळ व्यक्तिमत्व असलेला हा मानव आज आमच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेत, म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतो। आमचे दुसरे दानशूर व्यक्ती म्हणून आमचे रमेश बाबू पितांबर कुंभार, मनसुखबाई, आमचे मोहनजी महाराज असे अनेक कार्यकर्ते, आमचे सचिव रमेशजी बहाळकर या सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या अतिशय मोठ्या परिश्रम घेऊन हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला। आणि मी या ठिकाणी एकच सांगतो की आपण संतांच्या अशा विचाराने चाला की आपण खरोखर अर्थाने आपण या समाजामध्ये जन्माला आलो, त्या समाजाचा आपण फार मोठं देणं लागतो। आणि म्हणून आपल्या या समाजामध्ये संत मोठे झाले की गोरवा काका त्यांना आपण त्यांच्या परिचित आहेत आणि त्यांच्या आधारावरती आज आपण आणि जी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती देखील अतिशय आपल्याला आज उपयोगी पडते। कारण की आपण एवढा मोठा कार्यक्रम घेऊ शकतो, आपण बोलू शकतो, काहीतरी करू शकतो, हे सगळे अधिकार आपल्याला आपल्या घटनेने दिले। त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील आम्ही धुळे जिल्हा खादेश समाज यांच्या वतीनं 125वी जयंतीनिमित्त सर्व आमच्या अनुषयांना आम्ही ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आमच्या या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित झालात, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्यांच्या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय गोरोबा, जय महाराष्ट्र। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम यात्रेत येणाऱ्या अनुयायांसाठी बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे मध्यवर्ती कारागृहाजवळ मोफत पाणी वाटप व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे भीम यात्रेत येणाऱ्या अनुयायांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। शहरातील मध्यवर्ती कारागृहाजवळ यात्रेकरूंसाठी मोफत पाणी वाटप आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले। बाबासाहेबांनी दिलेल्या समाजाचे देणे लागते या संदेशाला कृतीत उतरवत पत्रकार संघाने हा मदतीचा हात पुढे केला। या विशेष उपक्रमाचे उद्घाटन वित्त अधिकारी नितीन मोरे, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक नाना मोरे, कॅनरा बँकेचे व्यवस्थापक जावळे आणि हैदराबाद येथील कस्टम अधिकारी अतुल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। आपल्या कमाईतील काही हिस्सा समाजातील गरीब आणि गरजू घटकांसाठी खर्च करावा ही बाबासाहेबांची शिकवण अनुसरून पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारचे विविध उपक्रम अविरतपणे राबवत आहे। या स्टॉलच्या माध्यमातून भीम अनुयायांनी तहान भागवण्यासोबतच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक जबाबदारी पार पाडण्यात आली। या प्रसंगी बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक खैरनार, आनंद खैरनार, बापू थोरात, नितीन मोरे, नानाभाऊ मोरे, चंद्रगुप्त खैरनार यांच्यासह ज्ञानेश्वर अहिरे, मनोहर निकम, विशाल जाधव, गणेश महाले, विनोद पोद्दार, विनोद बाविस्कर, दीपक देवरे, नंदू बैसाने, शांताराम निकम, संजय जयस्वाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे आज महामानव क्रांती सूर्य बुद्धिवंत कायदेपंडित माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महामानव विश्वरत्न भारतरत्न यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विद्रोही पत्रकार संघ आणि जिल्हा रुग्णालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने
इतर रुग्ण पेशंट्सला आपण वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त मोठा पुढाकार केदार साहेबांनी घेतला आणि त्यांच्यासोबतचे असणारे सहकारी आज वाटपाचा कार्यक्रम जिल्हा रुग्णालयात संपन्न झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या विस्तारीकरणासाठी संपादित साक्री तालुक्यातील बोडकी खडी व दैवेल येथे असलेल्या 35 घरे व गोठे यांना निवाड्याप्रमाणे मोबदला द्यावा व राहण्यासाठी व्यवस्था करावी या मागणीसाठी लाभार्थी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या विस्तारीकरणासाठी संपादित साक्री तालुक्यातील बोडकी खडी व दैवल येथे असलेल्या 35 घरे व गोठे यांचे निवाड्याप्रमाणे मोबदला द्यावा व राहण्यासाठी व्यवस्था करावी या मागणीसाठी लाभार्थी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की साक्री तालुक्यातील बोडकी खडी येथील गट नंबर 92, 93, 94, 95 तसेच दैवेल येथील गट नंबर 101 या जमिनीवर एकूण घरांपैकी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या विस्तारीकरणासाठी संपादन केलेले 12 घरांच्या लाभार्थींना निवाड्याप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. उर्वरित राहिलेले 35 घरे व गोठे असे एकूण 46 लाभार्थ्यांना निवाड्याप्रमाणे मोबदला देण्यात यावा व राहण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी वामन कुवर, वसंत देसाई, शरद देसाई, सदू देसाई, विक्की वारुडे, देवराज देसाई, श्रावण देसाई आदी उपस्थित होते. दुक्करगिरीवर बोटी खडीवरनं आलो आहे. तर आमचा गाव हायवे नंबर 6मध्ये 92, 93, 94 गट नंबर बोटीखडी 101 दैवेल गट नंबरमध्ये यांनी अधिकाऱ्यांच्या चुकामुळे 15 वर्ष होऊन गेले. आज आम्हाला आजपर्यंत न्याय दिलेला नाही. मग यांनी मोजणी तर केली पण चुकीची मोजणी केली होती. मग ते आत्ता 1 वर्ष झाला तेव्हा त्यांनी नवीन हे केलं. त्याच्यामध्ये सानोगर राशीमध्ये यांनी घेतलं आहे. मग आमचं म्हणणं एवढं जे आम्हाला सानोगर राशीमधून आम्ही काय अनुदान घेणार नाही. आम्हाला निवाड्याप्रमाणे पैसे मिळायला पाहिजे मोबदला. आज त्यासाठी आज आम्ही इथं निवेदन दिलं. शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षक अधीक्षिका यांच्या कामाचे तास किंवा वेळा निश्चित कराव्या व अधीक्षक संवर्गास अत्यावश्यक सेवा घोषित करावी या मागणीसाठी शासकीय आदिवासी आश्रमशाळा अधीक्षक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षक अधीक्षिका यांच्या कामाचे तास किंवा वेळा निश्चित कराव्या व अधीक्षक संवर्गास अत्यावश्यक सेवा घोषित करावी या मागणीसाठी शासकीय आदिवासी आश्रमशाळा अधीक्षक संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा अधीक्षक संवर्ग असा एकमेव संवर्ग आहे जो 24 तास आश्रमशाळेत कायम वास्तव्यास असतो. किंबहुना त्यांना 24 तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यच उरलेले नाही. त्यांच्या कार्यालयीन कामाचे तास किंवा वेळ निश्चित नाही. परिणामी त्यांच्यात मानसिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. अनेक अधीक्षक अधीक्षिका 10 ते 15 वर्षापासून या तणावाखाली सेवा बजावत आहेत. अनेकांना शुगर, ब्लड प्रेशर, हृदयविकाराचे आजार जडले आहेत. त्याचबरोबर कौटुंबिक समस्या, आरोग्य विषयक, शारीरिक समस्या, वैयक्तिक जीवनमान विषयक समस्या, सामाजिक जीवन विषयक समस्या या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. म्हणून अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य विभाग, पोलीस विभाग, अग्निशमन दल यासारख्या अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे 8-8 तासांच्या शिफ्टमध्ये ड्युटी द्यावी, 5 दिवसांचा आठवडा लागू करावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. यावेळी शासकीय आदिवासी आश्रमशाळा अधीक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आश्रमशाळेवर जी घटना घडली विद्यार्थीचा मृत्यू झाला होता पाण्याच्या टँकमध्ये पडून, परंतु त्या ठिकाणी केवळ अधीक्षकाला एकट्याला जबाबदार धरलं, निलंबित करण्यात आलं आणि निलंबित झाल्यावर देखील त्याला एक जेलमध्ये टाकण्यात आलं. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला ही गोष्ट आम्हाला देखील वाईट वाटलं, परंतु केवळ त्या घटनेच्या मागे एकटा अधीक्षक जबाबदार होता का या गोष्टीची चौकशी डिपार्टमेंटकडनं होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आमची सर्वांची विनंती असेल की प्रॉपर चौकशी करूनच संबंधिताला कारवाई करावी व जेलमध्ये टाकणं हे अत्यंत चुकीचं आहे. एवढं बोलतो. या ठिकाणी पूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत की हा संदेश आमचा शासनापर्यंत जाईल आणि आम्हाला कुठेतरी न्याय भेटेल अशी अपेक्षा करतो. शिंदखेडा येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात आली. शिंदखेडा येथील तहसील कार्यालयाजवळील नियोजित जागेवर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सुरुवातीला सकाळी 9 वाजता सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. प्रास्ताविक प्राध्यापक मधुकर मंगळे तर प्राध्यापक निरंजन
वेंदे यांनी बुद्ध वंदना म्हटली. त्यानंतर उपस्थित विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील गरजू होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अनिल वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. दुपारी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. संध्याकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणुकीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर करण्यात आला. या प्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विमन पाटोळे, उपाध्यक्ष बन्सीलाल बोरसे, प्राध्यापक निरंजन वेंदे, नानाभाऊ पाटोळे, संजय पाटोळे, बाबूराव पानपाटील, मधुकर मंगळे, अनिल बोरसे यांच्यासह राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्ष कलावती माळी, उपनगराध्यक्ष उदय देसले, माजी गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, प्रकाश देसले यांच्यासह शहरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतरत्न संविधानाचे जनक, महामेरू, आपल्या सगळ्यांचे प्रेरणाचे स्तोत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त त्यांचं वंदन करणं आणि त्यांच्या जीवनातनं प्रेरणा घेण्यासाठी आज आपण सबंध शिंदखेडा मतदारसंघामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि सबंध विश्वामध्ये अनेक ठिकाणी आज त्यांना अभिवादन करण्याचे कार्यक्रम होतात. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आज सकाळपासून अनेक कार्यक्रम चालू आहेत आणि पुढचे देखील आपल्याला कार्यक्रमांना जायचंय. परंतु आपल्या सगळ्यांचं, खानदेशकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी एक विशेष नातं आहे. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म आपल्या बाजूला लगत असलेल्या महूमध्ये, इंदोरच्या जवळ असलेलं महू, कारण आपण सारेजण नेहमीच इंदोर जात असतो. आपलं रोटी व्यवहार, बेटी व्यवहार, व्यापार तिथे सगळं आहे. आणि खानदेशला लगत असलेल्या मालवाच्या मातीमध्ये एका सैनिकीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचं आयुष्य जर बघितलं तर अत्यंत प्रेरणादायी जीवन ते जगले. लहान वयामध्ये गावात असलेली शाळेला सुद्धा जायला कंटाळा विद्यार्थी करतात, परंतु 8 किलोमीटर असणारी शाळा तिथे पायपीट करत डॉक्टर बाबासाहेब तिथे जायचे आणि त्या पहिल्या, दुसरी, 5वी, 10वी करत जगातल्या सर्वात नामांकित असलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा ते शिक्षणाला गेले आणि त्या काळामध्ये लंडन सर्व नंबर 1 होतं. त्या नंबर 1च्या लंडन मधल्या नंबर 1 कॉलेजमध्ये म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ते नंबर 1 म्हणून, फर्स्ट रँक म्हणून ते प्रत्येक परीक्षा पास करायची, अशी त्यांची जोरदार बुद्धिमत्ता होती. वकिली आणि बॅरिस्टरच्या शिक्षणानंतर ते जर लंडनला किंवा कुठे भारतात, दिल्लीला थांबले असते तर मोठा व्यवसाय त्यांचा किंवा मोठी क्लायंटल त्यांची राहिली असती. परंतु एवढं सगळं शिक्षण आत्मसात करून आपण आपलं आयुष्य शोषित, वंचित, पीडित या सगळ्या बांधवांसाठी आपण आपलं आयुष्य खर्चलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आणि एखादा दिवा स्वतः जळत असताना सगळ्यांना उजेड देत असतो. आज डॉक्टर बाबासाहेबांमुळे हजारो, लाखो जीवनांना प्रेरणा, जगण्याची प्रेरणा मिळाली, अनेकांना स्थान मिळालं. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताला कशा प्रकारचं संचलन झालं पाहिजे यावर चिंतन आणि मनन झालं. आणि आपण याच्यामध्ये एक संविधान आपण लागू करू, त्या संविधानामध्ये विश्वामधल्या सगळ्या लोकशाहींचा अभ्यास करू, सगळ्या चांगल्या चांगल्या मूल्यांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये अंतर्भूत करून तशा प्रकारचं एक संविधान बनवू. भारतातले त्या काळातले सगळे बुद्धिवंत लोक, अभ्यासू लोक, जागृत लोक, विचारवंत लोक यांचं एक
संविधानाचं मंडळ बनवण्यात आलं आणि त्या संविधानाच्या मंडळाचे प्रमुख म्हणून डॉक्टर बाबासाहेब यांची निवड त्याच्यामध्ये झाली आणि नंतरच्या काळामध्ये भारताला आज या प्रगती आणि उन्नतीच्या शिखरापर्यंत नेणारं जे संविधान आहे ते त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी तयार केलं. तो काळ फार वेगळा होता. तो गरिबीचा, दारिद्र्याच्या, परतंत्र्याचा काळ होता. परंतु पाहता पाहता वर्ष, दशक निघून गेले. आज जवळपास 78 वर्ष आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासाला झाला. भारतानं बी पाहता पाहता काट सगळी टाकलेली आहे आणि ही कात टाकत आज उन्नती, प्रगती या मार्गावर भारत आपला निघालेला आहे आणि विश्वातला चौथा आणि पुढच्या काळातला तिसरा आर्थिक शक्तीचा देश बनणार आहे आणि पाहता पाहता 2047 पर्यंत जगातला सर्वात मजबूत असा देश, आर्थिकदृष्ट्या, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सगळ्या दृष्ट्या आपल्याला मजबूत असा देश घडवायचा आहे. तशा प्रकारचं अत्यंत लवचिक, अत्यंत पुढचा विचार करून पुरोगामी विचारांचा अशा पद्धतीचा हा संविधान हा तयार झाला. तो त्या काळातही लागू झाला आणि आत्ता सुद्धा त्याचं महत्त्व आज आपल्याला आहे. अनेकांना ताकद देणारा, जे बोलू शकणार नाही त्यांना आवाज देणारा, जे लढू शकणार नाही त्यांना बळ देणारा, सगळ्यांना न्याय देणारा, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास असा मंत्र देणारा हा आपला संविधान आहे. आणि ज्या महामेरूंनी हा संविधान बनवला ते आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी तो विचार केला, त्यांचं जीवन आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतो की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जन्मलेले, एक सामान्य सैनिकांच्या घरी जन्मलेले, परंतु कष्टाने विश्वामध्ये आपलं नाव करणारी व्यक्तिमत्व जर व्यक्तीने आपलं ठरवलं तर तो सुद्धा सूर्यासारखा तेजोमय चमकू शकतो. त्याचं मूर्तिमंत जिवंत उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचं आयुष्य. त्या महान सुपुत्राला, भारत मातेच्या सुपुत्राला अभिवादन करण्यासाठी आपण जमलो. आमच्या युवा पिढीने ही प्रेरणा घेतली पाहिजे. आम्ही आयुष्यामध्ये काम करत असताना सातत्याने या पदापर्यंत पोहोचलो तर या सगळ्या महापुरुषांच्या जीवनावर आम्ही काही ना काही त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये वानखेडे ताईंच्या नेतृत्वाखाली आपण हे अत्यंत सुंदर हे स्मारकाची वास्तू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला. त्याचे कामकाज सुरू करून आज जवळपास 70-80% आता आपण पोहोचलेलो. आता ही नवीन सगळी टीम आलेली आणि पुढच्या काळामध्ये हे आता कळस रोवायचं काम आपण सगळेजण करणार आहे. अत्यंत हृदयस्थानी असलेली जागा आहे आणि या जागेवर आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारं असा एक मोठं स्तंभ इथे उभा राहणार आहे. याच्यामध्ये आपल्याला बाबासाहेबांचं एक मोठं स्मारक इथे सगळ्यांना उभं राहील आणि हे महापुरुष जे आपल्याकडे भारताचे सुपुत्र असणारे अनेक महापुरुष, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर शिरोमणी महाराणा प्रताप, आपले एकलव्य असतील, अजून साऱ्या धर्माला, साऱ्या जातीला, सगळ्यांना मानणारे हे विश्व महापुरुषांनी कधी जातीभेद केला नाही. जातीभेद मोडण्याचं काम त्यांनी केलं आणि मग आपल्या सगळ्यांना यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढच्या आयुष्यामध्ये जे जे काय आत्मसात करता येईल सगळ्यांना त्यांच्यासारखं महान बनणं शक्य नाही, ते एकमेव आहे. परंतु त्यांच्यामधले काही गुण आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मसात करता येईल का, तरी देखील आपल्या सगळ्यांना योग्य असं होऊ शकेल. ते आमच्यासाठी प्रेरणाचे स्तोत्र होते, अजरामर आहेत. सूर्य आणि तारे आणि चंद्र जोपर्यंत असतील तोपर्यंत हृदयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं नाव राहील, त्यांचं कार्य राहील. आणि अशा तेजोमय व्यक्तीला अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं, या विभागाचा विधानसभेमध्ये असलेला प्रतिनिधी या नात्याने मी अभिवादन करण्यासाठी आलोय. मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणामध्ये अभिवादन करतो. त्यांचं जीवन आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील अशी प्रार्थना करतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्याच्या स्वागतासाठी धुळे शहरातून काढण्यात आली नारी शक्ती वंदन पदयात्रा.
खानदेश कुंभार समाज विकास शैक्षणिक संस्था धुळेतर्फे संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार पुण्यतिथी साजरी. बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे भीमयात्रेत राबवण्यात आला सामाजिक उपक्रम. महामार्ग क्रमांक 6च्या विस्तारीकरणासाठी संपादित 35 घरे व गोठे यांचे निवाड्याप्रमाणे मोबदला देण्याची मागणी. शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षक अधीक्षिका यांच्या कामाचे तास किंवा वेळा निश्चित करून अधीक्षक सहवर्गास अत्यावश्यक सेवा घोषित करण्याची मागणी. आणि शिंदखेडा येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.